नाशिकच्या कान्हेरी मैदानासमोर रस्त्याकडेच्या उभ्या असलेल्या 4 गाड्यांवर झाड कोसळलं। सुदैवानं गाडीमध्ये कोणी नव्हतं, त्यामुळे जीवितहानी झाली नाही। मात्र 4ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत आणि झाड हटवण्याचं काम आता सुरू आहे। आणि या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात असलेल्या अनंत कान्हारे मैदानाच्या समोर झाड कोसळल्याने तब्बल 3 ते 4 गाड्यांचा नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर ह्या दृश्यांमध्ये दिसतंय की या संपूर्ण गाड्यांचे जे आहे ते नुकसान झालेलं आहे। ह्या सगळ्या 4 चाकी वाहनं जे आहे या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या होत्या। गेल्या 2 ते 3 दिवसापासून नाशिकमध्ये गेल्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि यामुळे अनेक झाडं कोसळण्याच्या ज्या घटना आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता या 4 गाड्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ह्या गाड्या ज्या आहेत त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये लावलेल्या होत्या। याबाबत सूचना देखील जारी केलेली आहेत की सांभाळून बाहेर पडा, कारण पाऊस मोठ्या प्रमाणात येत असल्याने अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात होत आहेत। बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।